डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सांगितलं की राजाचा मुलगा आता राजवाड्यात जन्मणार नाही, राजाचा मुलगा आता मतपेटीतून जन्माला येईल. आणि बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेच्या आधारावरती मला निवडणूक निर्णय लढण्याचा अधिकार मिळालाय आणि मला पवार साहेबांचा, जयंत पाटील साहेब मोठ्या दादांचा आशीर्वाद मिळालाय. धैर्यशील भैया, शिवतेज बाबा आणि सगळे नेते मंडळी पाठीशी उभा आहेत. त्यामुळे उद्याची निवडणूक आम्ही एकतर्फी निवडणूक जिंकण्याच्या मार्गावरती आहे. आणि मग ती निवडणूक एकतर्फी जिंकत असताना त्यांना आता खालीवर व्हायला लागले. साहेब मध्ये आपल्याकडे येत होते तिकीट मागायला. ते तिकीट मागायला आल्यावर नेहमी आपण बघितलं 10 दिवस तुमच्यापाशी सकाळ दुपार संध्याकाळ रतीब लावल्यासारखीच असायची. एकदा साहेबांकडे जायची दादा, एकदा पाटील साहेबांकडे जायची, एकदा ताईंकडे जायची. ही गेले की मी 10 मिनिटानं अर्ध्या तासानं साहेबांना भेटायचो. साहेबांना, साहेब मला विचारायचे का आलाय, मी म्हणायचो ती आली ती म्हणून आलोय. साहेबांनी त्यांना अशा पद्धतीनं ही केलं की त्यांनाच कळलं नाही काय झालं. परंतु आज जर त्यांची परिस्थिती अशी आहे साहेब, समोरचा उमेदवार आम्ही विजन मांडतोय, का मत द्यायचं, पुढच्या काळात काय काम करणार हे सांगतोय. समोरच्या उमेदवाराला जर विचारलं तुम्हाला का मत द्यायचं, तर ती सांगतोय आमच्या दादानी काम केलं होतं आणि म्हणून मला मत द्या. ह्याच्यापेक्षा बारक बोलतोय ना जरा हे असल्यामुळे. म्हणजे आज त्यांच्याकडे बोलायला काय आहे गो, दहशत दबावाचं राजकारण करतात. साहेब एक नवीन प्रकार चालू झालाय. आता रेट चार्ट काढलाय. ग्रामपंचायत सदस्याला 50,000 रुपये, सोसायटीच्या सदस्याला संचालकाला 50,000, उपसरपंचाला 1 लाख रुपये, सरपंचाला 2 लाख रुपये, पंचायत समितीचा माजी सदस्य असेल तर 5 लाख, चालू असेल म्हणजे होऊन गेलेला तर त्याला 7 लाख, जिल्हा परिषदवाल्याला अजून आगाव, मोठे नेते आले तर अजून आगाव. त्यामुळं काट्याचा एवढा गोळा आहे की बोलायचं कामच नाही. काय काय लोक मला येऊन सांगतील की माझ्याकडे असं असं पाकिट आलंय आणि ती पाकिट घेणं तर माझ्या दारात ठेवून गेले. म्हणलं काय करणार, आता जाऊन मला देवाच्या दारात टाकून येतो, ह्याला नेऊन माघारी देण्यापेक्षा. म्हणजे आज परिस्थिती साहेब आमच्या भागात अशी झाली की ती 50 खोके ओके म्हणल्यासारखं होतं. आता ह्यांना 100 मेंबर मिळली ती का काय वाटायला लागले, एवढे पैसे वाटायला लागली ती. आणि निवडणूक राहिली एका बाजूला, विकासाचा मुद्दा त्यांच्याकडे बोलायला नाही. आणि ज्याप्रमाणे महाभारतामध्ये धृतराष्ट्राच्या डोळ्याला पट्टी बांधली होती आणि त्याला जसं दिसत नव्हतं तसंच आता यांना देखील त्या ठिकाणी दिसत नाही.